श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत कालनिर्णय कॅलेंडरचा जानेवारी महिन्यातील विविध सण, तिथी आणि संपूर्ण माहिती, बरंच काही. चला, जानेवारी 2024 सुरुवात होत आहे सोमवार दिनांक 1 जानेवारीला. मार्गशीर्ष महिना आहे हा चालू, आणि या महिन्यामध्ये मार्गशीर्ष कुठे संपतो आहे, किती गुरुवार पडत आहे तेही सांगत आहे मी. बघा, त्यानंतर 3 जानेवारीला आहे महात्मा फुले यांची धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांची जयंती, म्हणजेच महिला मुक्ती दिन देखील याच दिवशी आहे. तसेच बघा, 7 तारखेला आलेला आहे पहिला रविवार, आणि याच दिवशी आहे एकादशी, सफला एकादशी 7 जानेवारीला. या वर्षीतील पहिली एकादशी ही 7 जानेवारीला असेल. त्यानंतर 11 तारखेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या. या दिवशी शेवटचा गुरुवार असेल, आणि या दिवशी आपण पूजा करायची आहे, कारण सायंकाळी समाप्ती होणार आहे अमावस्येची 5:27 त्यामुळे हा गुरुवार उपवास करण्यासाठी शुभ आहे. आणि 5 गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील होत आहे, त्यामुळे एक दिवस आपल्याला एक्स्ट्रा मिळालेला आहे पूजेसाठी. तिथून सुरू होतो पौष महिना. 12 तारखेपासून पौष महिना सुरू होत आहे शुक्रवारी. तसेच दुसरा रविवार आलेला आहे 14 तारखेला, आणि याच दिवशी आहे भोगी. भोगी म्हणजे आपण जे मिक्स भाज्या करतो, आमच्या इकडं त्याला खेंगाट असे देखील म्हणतात. या दिवशी बाजरीची भाकरी आणि त्या मिक्स भाज्या एकत्र सर्व भाज्या मिळून खायच्या असतात. आणि त्यानंतर आहे 15 तारखेला मकर संक्रांती. 2024चा पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांती. तो आलेला आहे सोमवार दिनांक 15. आणि बघा, त्यानंतर संक्रांत करी दिन आहे. त्यानंतर संपूर्ण माहिती आपण घेतच आहोत. त्यानंतर दुसरी एकादशी आलेली आहे 21 तारखेला पुत्रदा एकादशी. या दिवशी देखील रविवारीच आलेली आहे. त्यानंतर पौष पौर्णिमा आहे, ती म्हणजे 25 तारखेला 25 जानेवारी. गुरुपुष्यामृत योग देखील याच दिवशी आहे. 8:15 दुसऱ्या दिवशी सकाळी 7:16 आहे. शाकंभरी पौर्णिमा आहे. त्यानंतर गणराज्य दिन आलेला आहे, म्हणजे 26 जानेवारी. आपण प्रजासत्ताक दिन देखील या दिवसाला म्हणून ओळखतो. आणि शुक्रवारी हा 26 जानेवारी आलेला आहे. त्यानंतर बघा, संपूर्ण माहिती दाखवत आहे, तुम्ही वाचत चला. त्यानंतर लाला लजपतराय जयंती 28 जानेवारीला. आणि संकष्ट चतुर्थी आलेली आहे 29 जानेवारी. सोमवार वार आहे, आणि चंद्रोदय आहे 9:26. तर अशा प्रकारे बुधवारी या महिन्याची सांगता होणार आहे. आणि असा शुभ महिना तुम्हा सर्वांना जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजची माहिती इथे थांबवते. श्री स्वामी समर्थ.